बॅक टू न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मी केली कारण आज आणि उद्या म्हणजे 2 दिवस मला आला आहे वीक ऑफ आणि असं वाटतं की खूप दिवसांनी मला असं आराम भेटतं. म्हणजे सुट्टीचे दिवस लागून आले आणि त्याच्यामुळे खूप रिलॅक्स वाटते. कारण ऑफिस असलं की खूप गडबड असते, खूप पटापट आवरून ऑफिसची तयारी करावी लागते आणि लगेच निघावं लागतं. त्यामुळे आज एकदम हळूहळू रिलॅक्समध्ये चालू आहे. आणि त्यात मेन म्हणजे तर मम्मी आली आहे. त्याच्यामुळे कसं असतं की आपले पॅरेंट्स आल्यावर कसं त्यांचं एक असतं की ज्याला थोडीफार म्हणजे एक आपल्यात जीव असतो तर त्यांचं होऊन जातं की चला आपण थोडं हे करू ते करू. जरी आपण कितीही नाही म्हटलं तरी ते काही ना काही हेल्प करतातच. त्याच्यामुळे पुष्कळ असं सपोर्ट भेटतो. फर्स्ट टाईम एवढ्या 5 वर्षात मम्मी फर्स्ट टाईम असं न सांगता म्हणजे एक तर खूप रेअरली येतात त्यात आणि न सांगता आली म्हणजे सरप्राईज दिलं. मी गेली होती ऑफिसला आणि मी मम्मीला ऑफिसवरनं फोन केला तर मम्मीने काही रिसीव्ह नाही केला आणि मी मग म्हटलं कुठे, तर त्याचा पण काही रिप्लाय नाही. मला वाटलं असेल कुठेतरी बाहेर गेली असेल आणि मी घरी आली. किरणने पण ब्लॉग स्टार्ट केलेला आणि मी बेडरूममध्ये आली तर मी ते कर्टन्सच्या मागे लपलेली होती आणि असं सरप्राईज केलं. म्हणजे मला बिलकुलच अपेक्षित नव्हतं की असं काही होईल आणि त्याच्यामुळे एकदम भारी वाटलं. आणि असं सरप्राईज देत जा म्हणजे काय, म्हणजे कधी आपण देत नाही ना. म्हणजे मम्मी पप्पा असं की नको मम्मी येईल मग तुझं ऑफिस असतं मग कशाला उगाच त्रास असं, पण अचानक आली आणि म्हणजे तुम्हाला आता थोड्या वेळाने सांगतो इतकं काय काय घेऊन आली आहे. म्हणजे जसं काही इकडे मला मिळणारच नाही आहे. इथे सगळे ड्रायफ्रुट्स घेऊन आली आहे. त्याच्यानंतर हे अंजीर इकडे आहे, काळे मनुके इकडे, थोडेसे ते आपले ग्रीनवाले मनुके असतात ते सुकल्यावरती असे होतात ते. त्याच्यानंतर याच्यात काय बरं, ओ हो माझी बुद्धी वाढवायची वाटतं, डोकं शार्प करायचंय त्याच्यामुळे. तसं आणतो आता गुळीशा चिवडा एवढे सगळे घेऊन आले जसं इकडे मिळणारच नाही. आणि एवढं तर सोडा इव्हन भाजीपाला सुद्धा घेऊन आली. म्हणजे इकडे काही दुष्काळ पडला आहे का. पण असतं पॅरेंट्स लोकांचं असतं, जेव्हा आपण त्या फेजमध्ये जाऊ तेव्हा आपण विचार करू की अरे हां आपले मम्मी पप्पा का बरं असं करत होते. तर ती एक काळजी असते आणि त्यांना ज्या पद्धतीने करतात ना त्या पद्धतीने ते व्यक्त करतात त्यांचं प्रेम. अरे किती किती खुशी. तुला दिसलंच नाही का मी आलोय पाठीमागे. मला असं मी आलो तिकडे बाथरूम पर्यंत, म्हटलं कोणाचा आवाज येतोय बघूया. इकडे ब्लॉक करत होती. मला बिलकुल आयडिया नाही कारण मी कानामध्ये हेडफोन होते माझ्या, गाणे चालू होते आणि हिचा आवाज मोठा होता त्याच्यामुळे मला आला म्हणून मी आलो इकडे. आलो मी फ्रेम मध्ये, मागून ऐकतोय मी की काय बोलते. अशा प्रकारात अर्चूची सुट्टी असताना पण अर्चूची दादागिरी, न विचारता एक भाजी केली ती म्हणजे दोडका, आणि जी की परत मला खायची खूप तीव्र इच्छा आहे. खूप तीव्र इच्छा आहे ती वाली आहे. ती दादागिरी ही म्हणजे काय, प्रत्येक वेळेस तू जे बनवणार ते खायलाच लागणार. काहीतरी विचारायला पाहिजे की आज काय खाणार आहे तू, काही नाही. डायरेक्ट सरळ उठायचं, बनून मोकळं व्हायचं, जबरदस्ती डायरेक्ट लेवल द्यायचं. पण तूच मला सांगितलं की मला विचारत नको देऊ, मला प्रश्न पडतो मग काय करायचं काय खायचं तूच तुझं ठरवायचं, मी गुपचूप खाऊन घेत जाईल. नहीं भाई ये एक्सपेरिमेंट मेरे को महंगा पड़ता है, मेरे को पूछ लिया कर. भेंडी आणली ती मम्मी. भेंडी काय खाल्ली, फ्लावर आहे, फ्लावर आपली पण आहे, फ्लावर ती पण आणली. शिमला आहे ती तू खाल्ली नसते, कारला आहे ते तू नसतं खाल्लं. नेक्स्ट टाइम मैं सब खा लूंगा, बस पूछ के बना लिया कर. अर्चूची मम्मी आली आहे तर अर्चू कसं आज एकदम व्यवस्थित वाढतंय सगळं ताट. नाही तर आधी घे हे घेऊन टाक ते घेऊन टाक. बापरे म्हणजे सेवा असं- बापरे करते काही करते तू असताना करते का. तू तर तिच्याच बाजूने. हा तू तर पार्टी चेंज करून घेतलीये. मग ही इतकी चालाक आहे बरं का. आता तुम्ही म्हणून व्यवस्थित वाढून देते, नाही तर अशी वाढून नाही देत. बरबाद आहे बाबा माझं आयुष्य, खरंच बरबाद आहे. म्हणजे काही नाही, वर्किंग डे असो मला सुट्टी असो तीच रुटीन. आईच्या हॉस्पिटलची रुटीन आहे, चला ठीक आहे ते तर मॅन्डेटरी आहे. बट हिला सुट्टी तर मग मी शॉपिंगला यायचो. मी नाही माझं बोलली मी आता स्वतःची वर्क करून शॉपिंग करायची संपलोय. ते सांग. मी आत्ता लॉग आउट करून बसलो, चहा वगैरे पिला आणि बोलते की चल माझ जरा शॉपिंगचा मूड आहे.
अर्चू काहीतरी दाखवते. अर्चू म्हणते गाडीवर कोणतरी काहीतरी लिहिलंय. ओ शेट, पुढे लिहून टाक तू, कार वॉश करा. त्याच्या आधी काय बोलली, किती घाणेरडी वाटते ती झोप. आता बघ अजून 2 दिवस थांब, पाऊस पडणार आहे बघ. झालंय वातावरण बनलंय ना, एकदम क्लीन निघेल. आई तुला बसायला काही त्रास होतो? म्हणजे आला धुळीचा त्रास आहे ना, त्याने पायी यायचं. येणार आहे का तू पायी? येणार आहे का? तर अरे थोडं पाणी टाक काचेवरती. चल चल उतना काम कर दे. टाक. बघ झाला ना क्लीन एकदम प्रॉपर. एक काम कर ना, गाडी पण पुसून घे ना, पोचा मारून घे ना गाडीला. पण काही म्हणा, पुण्याचं वेदर एकदम चेंज झालेलं आहे. रात्री म्हणजे रात्र झाली की खतरनाक वाली थंडी वाजते. दुपारी बाहेर निघालं की उन्हाचा चटका लागतोय. आणि आता जसं का संध्याकाळ होते, काल तर एवढं नव्हतं, बट आज थोडा फरक जाणवतोय. पावसाचं वातावरण दिसतंय, कारण थोडा पाऊस पण सांगितला अवकाळी. थोडं विदर्भ साईडला, दिल्ली साईडला पाऊस सांगितलाय. ताईंना जायचं कुठे आहे नेमकं ते कळत नाहीये. ओके मावशी त्या ठीक आहे. बिना इंडिकेटर गेले डायरेक्ट या कोपऱ्यावरून त्या कोपऱ्यावरती. आणि कॅमेरा माझ्या डोक्याला लावलाय बाय द वे. माझे हे बघा, माझे दोघं आज स्टेअरिंगला आहे. दोघं आज स्टेअरिंगला आहे माझे. अर्चूने काहीतरी एक्सपर्टीज दिलेली आहे तिची. तू परत बोलू शकते. मी तोपर्यंत गेअर टाकतो. हेल्मेट घाल आणि हेल्मेटलाच लावून ठेव कंटिन्यू. म्हणजे तुला काय गाडीमध्ये ते आपण घेतलं होतं जिथे मी लावलं होतं ते, पण तो फ्लॉप शो झाला. ते नाही राहत, मोबाईलचं वजन जास्त असल्यामुळे ते पडून जातं. एक ह्या साईडला, सॉरी या साईडला इथं वर लावलं होतं आणि एकदा इथं ट्राय केला त्याचा, बट ते सक्सेस नाही आहे. ते पडून जातं. त्याच्यामुळे काही मी नवीन ॲक्सेसरीज घेण्याचा प्रयत्नच केला नाही. मोटो ब्लॉगसाठी पण आपण घेतली, त्याचा तरी थोडाफार यूज होतो. हा, जर आपल्याला मोटो ब्लॉगचा जर पूर्ण सेटअप असेल आपल्याकडे तर मग तो यूज होईल. बट अदरवाईज हे असे सेटअप घेऊन वेस्ट ऑफ मनी. त्याच्यात पण मी 800-900 रुपये घातले. मोटो ब्लॉगचा त्याला 1200-1400 रुपये ते वसूल करतोय मी. बट कारचा सेटअप मी रिकमेंड नाही करणार कोणाला. नका घेऊ, नाही टिकत तो. आमची शॉपिंग मोजून 10 मिनिटामध्ये आवरली आहे. नशिबीला काही जास्त आवडलं नाही आणि मार्केटमध्ये एवढ्या काही वस्तू नव्हत्या घेण्यासारख्या, त्याच्यामुळे जरा सुटका झाली माझी. म्हणजे मोबाईलचा जो फोकस असतो तो माझ्यावर नाही आहे सध्या. मी दुसऱ्यांना दाखवतोय आणि मागून कॉमेंट्री करतोय असं मला वाटतंय. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे आता मोबाईलचा फोकस आपल्यावरती राहिला पाहिजे. ओ माय गॉड. मी आलो एका खाऊ गल्लीमध्ये. हिला भूक लागली होती ठीक आहे, कारण 10 मिनिटं शॉपिंगसाठी आम्ही फिरलो, त्याच्यामध्ये खूप दमलो. आता एक डोसा खायचा होता, तिला क्रेविंग झाली डोसाची. तर इथं बसल्यानंतर एक गोष्ट आठवली. आपण जेव्हा बॅचलर होतो, म्हणजे लग्न नव्हतं झालं, तेव्हा एका ठिकाणी आपण चहा प्यायला यायचो. कुठं मागे. अरे किती तुमच्या मेमरी वीक रे. का तुम्ही बादाम खायचं थोडंसं. किती वीक तुझी मेमरी. तिथं कॉर्नरला शॉप होतं, माझ्या एका रूम पार्टनरच्या पार्टनरशिपमध्ये ओपन केलेलं. 6 किलोमीटर यायचो आपण, म्हणजे आम्ही पोरं, आणि जेव्हा तू सोबत असायची तेव्हा 6 किलोमीटर. आणि तरी बोलते की तिथं मागे. अरे नंतर इथं पण गेलो होतो ना, मला तेच आठवलं. मला ते नाही आठवलं. ते बघ ना, गाठ झालं. मग आता किती वर्ष झाले त्याला? 5 वर्ष झाले. चेंज होत राहता. तो ॲक्च्युली होता लॉकडाऊनमध्ये, तो गेला, कारण लॉकडाऊनमध्ये ऑलमोस्ट बंद होता ना. आणि सुरू झाल्यानंतर पण रिस्पॉन्स नव्हता. नाही तर एवढा भारी चहा भेटायचा कोकणे चौकातला इथं. आणि त्याची असं ते ट्रक होता ना छोटा, तो ट्रक लावून बसायचा तो. तू माझी कंप्लेंट केली ना? कोणाकडे तरी तू कंप्लेंट केली माझी. कोणाकडे केली? ते दिनू दादाकडे. काय म्हटली तू त्याला? दादा भेटलाच नाही असं बोलली ना तू. मी काय नाही करणार तुला, मी विचारतोय तुला. तू फर्स्ट आली ना? सांग बोला ना. मी ऐकलं तू सगळ्यांना फोन केला. जा. दिवसभर सोबत असून सुद्धा जेव्हा मुलं कधी असं जिमला जायची गोष्ट बोलतात ना, तेव्हा यांचे चेहरे का उतरतात मला ते कळत नाहीये. म्हणजे दिवसभर सकाळपासून सोबत होतो, बाहेर गेलो. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर ती छोट्या मुलीची क्लिप बघितल्यानंतर पण आम्ही बाहेर जाऊन आलो. आता मी फक्त बोललो जिमला जाऊन येतो. घरातले काम करण्यासाठीच बाहेर गेलो होतो, बाकी फिरायला बाहेर. बट होतो ना, सोबत होतो ना. पण वर्कआउटला करायला काय, एक तर आधी बोलतात की हा, मग बोलणार पोट वाढलंय.
चेहरा मोठा दिसतोय आणि जेव्हा कमी करायची तयारी करतो तेव्हा तू जिम कर, पण तू टाइम असा काढ सकाळच्या वेळेस जेव्हा मी स्वयंपाक करत असेल काहीतरी करत असेल तेव्हा आवरून घे. समजलं का? तुमचं जेव्हा इच्छा आहे, तुमचं जेव्हा जेव्हा जिमला कसं असतं माहितीये का तुला, आतून एनर्जी जेव्हा फील होते ना तेव्हा जिमला जातो. आणि माझा टाइम आहे संध्याकाळचा, प्रत्येकाचा एक वेगळा टाइम असतो. माझा टाइम आहे संध्याकाळचा. 7:30ला तू जाशील, झालंय जेवायचा वेळ, त्या दोघी पण आहे म्हणजे आम्ही जेवणार फार फक्त 9 पर्यंत, त्याच्या आत जेवणार 9 पर्यंत तू येणं शक्य नाही. त्याच्यानंतर तू येणार, मग तुझी आंघोळ, मग तुझं जेवण 11-12 वाजेपर्यंत आम्ही तुझ्या मागेच फिरायचो. मी काय म्हणतो, ऐक ना, तुम्ही जेवून घ्या, माझ्यासाठी काढून ठेवा. काय नाही, एक भांडण आहे, वाढून ठेव. आणि अजून एक गोष्ट जर बोलायची झाली तर हे तिकडच्या हातात पकड, तिकडच्या हातात पकड ना. अर्जुने सॉरी, हे उलट पकड, सेल्फी कॅमेरा आहे ना, पकड ना. अर्जुने घेतलाय इंडियन फ्लॅगचा कलर, म्हणजे 2 टी-शर्ट आणले आणि तो पूर्ण इंडियन फ्लॅग वाटतं, म्हणजे व्हाईट कलर. मी बोललो तू तुला व्हाईट कलर घे, जर तू व्हाईट कलरचा घेतलास तर इंडियन फ्लॅग क्रिएट केला असता तू कलर मध्ये. तो ग्रीन म्हणजे तो वेगळावाला ग्रीन आहे, ठीक आहे. म्हणजे जसं आपल्या कर्टनचा जो कलर आहे ना तो, आणि हा डिफरंट आहे. फ्लॅग मध्ये कर्टन वाला कलर आहे, त्याच्यामध्ये आता कपड्यांवरून झाली. मी ही पॅन्ट घेऊन आलेलो आहे, जे की मी एका याच्याकडनं टी-शर्ट घेतलं होतं. त्याच्यानंतर मी 6 महिने त्याच्याकडे पैसे जमा ठेवले, त्याच्याकडे आलीच नाही माझी साईज. मग मी कॉम्प्रो करून हे वाली शॉर्ट्स घेऊन आलो. आता मला डाऊट असं याच्यावरती की माझ्याकडे जे पण टी-शर्ट आहे ना ते जातच नाही आहे, त्याच्यामुळे मला आता हे घालायला लागतंय, कारण मला वापरायची ती. आता पडून राहण्यापेक्षा मग एखाद्या ॲडजस्ट करतो. मगापासून मला जिमला जायचं आहे, बट एक गोष्ट मला रोखते ती म्हणजे हे. आता जिमला लोक माझ्याकडे बघून बोलतील हा कुठं गेला होता, याला नख कोणी मारली आहे, म्हणजे काय काम करून आलाय असं. त्याच्यामुळे आता वाघ नख, एकाने इंस्टाग्रामला स्टोरी टाकली, त्याच्यावर बोललं ते वाघ नख. वाघ नाही भाई, बिल्ली आहे. आता पाल येऊ द्या, इथं दिसली ना कुठं पाल तर पूर्ण 2 BHK फ्लॅट अपूर्ण पडेल तिला पळत फिरायला. हा, वाघ नख बोलतोय. परत कर एकदा वाघ, ऍक्शन तर कर. अरे आवाज कुठून आला, परत एकदा कर. कर एकदा, खरंच कर. आता वाघाचा आवाज, आता वाघिणीचा आवाज. चल, हा चल एकदा खरंच बोलतो. 4-5 टी-शर्ट ट्राय केल्यानंतर फायनली मी माझं बेसिकवालं घालून घेतलं, कारण त्या पॅन्टवर कुठलं जात नव्हतं. मी ही त्याच्या जोडीला घातली. असा जिमचा सेटअप रेडी झालाय. मला असं वाटतं ना, कधी कधी जिमला जाण्यासाठी जितकी तयारी करतो आपण तितकं मोटिवेशन जिममध्ये असताना सध्या येत नाहीये, कारण खूप गॅप झालाय आणि खूप रुटीन बिघडली. याला म्हणतात मंडे मोटिवेशन. पूर्ण जिम आज फुल असेल, कारण इतक्या 2 व्हीलर मी फर्स्ट टाइम बघतोय. नॉर्मली इथं 4 व्हीलरची लाईन असते, बट 2 व्हीलरची लाईन इतकी 1, 2, 3, 4. जस्ट वर्कआउट संपला, जास्त काही केलं नाही. बायसेप केले आणि थोडाफार टाईम होता तोपर्यंत थोडे ॲप्स मारले, कारण आता एका गोष्टीवर एवढंच लक्ष द्यायचं आहे, ते म्हणजे आपली बेली. नॉर्मली काय करतो मी, ज्याही गॅपनंतर जिमला सुरुवात करतो तेव्हा पोटाकडे सगळ्यात शेवटी लक्ष देतो, बट जोपर्यंत त्याचा नंबर येतो तोपर्यंत माझं मोटिवेशन संपतं आणि पोट असतं तसंच असतं. त्याच्यामुळे यावेळेस पॅरलली त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे, म्हणजे पर्टिक्युलर शेप आपल्या बॉडीला येईल आणि थोडं स्ट्रेंथवर काम करायचं आहे यावेळेस. आता यावेळेस म्हणजे किती दिवसांचा तो पिरियड आहे तो देवालाच माहिती, बट जितके दिवस होतं तितके दिवस करू.